चालू झालं चालू झालं. सर या होते सर ये बापू ये होते या ना बापू सर बोलो सर या मैडम या होती मैडम जरा होती या सोनल सर या पुढे या वीडियो काट लो कुछ है. अध्यक्षांना आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित सर्व यानंतर राष्ट्रीय सेवा योजना गीत घेण्यासाठी मी विद्यार्थिनींना बोलवतो. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ एक मिनिट. हेलो परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगाएंगे. एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. जंगल भी है देश की दौलत, आओ पेड़ लगाए हम. जो अनपढ़ भाई बहने हैं उनको आज पढ़ाए हम. श्रम एवं जैसे के बल पर भारत नया बनाए हम. हर भारतवासी के दिल में प्यार का दीप जलाएंगे. एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. मकसद अपना तन मन धन से देश की सेवा करना है. कमजोरों और मजलूमों की हमको रक्षा करना है. जो भी खिदमत हो सकती है फर्ज है अपना करना है. हम भी क्या कुछ कर सकते हैं दुनिया को दिखलाएंगे. एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. जात पात का भेद मिटाकर सबको गले लगाना है. ऊंच नीच की दीवारों को तोड़ के आगे जाना है. नेहरू और आजाद की बातें लोगों तक पहुंचाना है. गांधी जी के सब सपनों को पूरा कर दिखलाएंगे. एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. हम सब मिलकर देश का अपने जग में नाम लगाएंगे. एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. एनएसएस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे. आगे बढ़ते जाएंगे.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा। मी डॉक्टर गव्हाणे सर यांना विनंती करतो त्यांनी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित भाऊ गोडसे पाटील यांचा सत्कार करावा। यानंतर बाळासाहेब नाना साळुंके अध्यक्ष ज्युनियर कॉलेज यांचे सत्कार प्राचार्यांनी करावा अशी विनंती करतो। सरपंच पोपट कारभारी भुगे यांचे सत्कार सरांनी करावा अशी सरांनी विनंती करतो। मुख्याध्यापक सोनवणे सर यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। सर माजी सरपंच अनिल खंडू डोंगरे यांचे सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। ग्रामपंचायत सदस्य मोहन बाळू दराडे यांचे सत्कार वाल्मिक संसारे ग्रामस्थ कडेगाव यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। वाल्मिक कारभारी भुगे माजी चेअरमन यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। योगेश आहेर सोसायटी चेअरमन यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो। दशरथ आप्पा लाहिरे मार्केट कमिटी संचालक दशरथ आप्पा लाहिरे मार्केट कमिटी संचालक अजय खरोटे मनमाड शहर अध्यक्ष युवक काँग्रेस यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। विजय दरगुडे मराठा विद्याप्रसारक समाज सदस्य यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। नरेंद्र कांबळे मविप्र समाज सदस्य यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। सुभाष घुगे पोलीस पाटील यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो दशरथ जाधव यांचा सत्कार सरांनी करावा। बापू लहिरे यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। डॉक्टर प्रवीण निकम ग्रामस्थ माळेगाव यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। गीताबाई मोरे ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो। जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सोनवणे सर यांना विनंती करून त्यांनी सत्कार स्वीकारावा।
धन्यवाद सर. दशरथ जाधव यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर बाळासाहेब मिसाळ यांचा सत्कार सरांनी करावा अशी विनंती करतो. थोड्या वेळ हात दुखायला लागला. चालू आहे असं लक्ष राहून थोड्या वेळ माझा हात दुखतो. सरांचा मोबाईल आहे पुन्हा सारखं ठेवतो. ठीक आहे चालेल काय दोन सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी चालेल ओके विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी सर्व एमएपीचे तज्ज्ञ शिक्षक त्याचबरोबर सर्व कॉलेजचे विद्यार्थी इथे जमलेले आमचे सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा जो NSSचा कॅम्प लागलेला आहे या कॅम्पसाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो ज्यावेळेस शालेय जीवन होतं त्या शालेय जीवनामध्ये सुद्धा आम्ही देखील अशाच NSSच्या कॅम्पमध्ये काम केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जाऊन छानपैकी गावाची स्वच्छता असेल, वृक्ष लागवड असेल, डोंगर दऱ्यांच्या आजूबाजूला छोटे छोटे शोष खड्डे असतील या सगळे कामं या ठिकाणी आम्ही अनुभवलेले आहे. मुळातच एक श्रमाचा संस्कार व्हावा यासाठी ही सगळी उठाठेव असते. महात्मा गांधीजींनी सांगितलेले आहे की श्रमाशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचबरोबर आपले सर्वांचे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक त्यांनी सुद्धा श्रम आणि स्वावलंबन या दोन गोष्टींचे तत्व आपल्याला दिलेले आहेत. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. या दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी तुमच्या स्वतःची काळजी घेऊन खूप छान काम करावं आणि तुमचा कॅम्प एक यशस्वी करून छानपैकी आमच्या गावामध्ये तुमची आठवण ठेवून जावी यासाठी मी तुमच्या सर्व प्राचार्यांना आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन इथे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यानंतर नरेश कांबळे मौलिक समाज सदस्य यांना विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय संचालक बोरसे साहेब, बाळासाहेब साळुंखे आणि या गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मग विद्यार्थ्यांना पाहिलं ना असं वाटतं आम्ही कधी काळी विद्यार्थी होतो. पण त्या काळामध्ये ज्या काय आज तुम्हाला शिक्षणाच्या संधी मिळतात, निरनिराळे प्रयोग करायला संधी मिळते, असं आमच्याकडे
हा जो कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा आणि मराठा विद्याप्रसारक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा संस्कार शिबिराचा कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित होतोय भोसेसाठी एक चांगला उपक्रम आहे की आज विद्यार्थ्यांना संस्काराची जास्त गरज आहे. संस्कार आपल्याला घरातून होतात, आपल्या शिक्षकाकडनं होतात, समाजामधनं होतात, पण ते संस्कार आपल्यावर किती प्रमाणात रुजलेले आहेत आणि आपण त्याप्रमाणे वागतो का हे सुद्धा प्रत्येकाने एक परीक्षण करण्याची गरज आहे. मित्रांनो, हे तुमच्या पुढे आदर्श कोण आहेत? तुमचे आई वडील असतील, तुमचे गुरुजन असतील, ठीक आहे, त्याही पलीकडे आदर्श कोणी व्यक्ती आहेत. आता आम्हाला शाहू महाराजांच्या आठवणीचे पुस्तक मिळालं. शाहू महाराज आहे, शिवाजी महाराज आहे, सावित्रीबाई फुले आहे, ज्योतिबा फुले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मग यांचं फक्त आपण जयंत्या करायच्या, त्या दिवशी त्यांना नमन करायचं इथपर्यंत आपण स्थितीत असता कामा नये. तुम्ही वाचा, वाचत राहा, वाचलं पाहिजे. त्याकरता आपलं नॉलेज आपण एक्सटेंड केलं पाहिजे. अब्दुल कलामांनी म्हटलेलं आहे, त्यांनी डिस्कशन इज अन एक्सचेंज ऑफ नॉलेज. डिस्कशन इज अन एक्सचेंज ऑफ नॉलेज, सो कीप इट अप. तुम्ही चांगल्या विषयावर चर्चा केली, तुमच्या ज्ञानात भर पडेल. अशा पद्धतीने चर्चा करत जा. चर्चा अनेक प्रकारच्या होतात, पण ज्या आपल्याला फायदेशीर त्या चर्चा करायच्या. नंतर त्यांनी असं म्हटलं की डिस्कशन तुम्ही केलं, चांगल्या विषयावर तुम्हाला ज्ञान मिळेल. तुमच्या गुरुजनाबद्दल तुम्ही त्यांच्याबरोबर काही माहिती घेतली, त्यांच्याकडनं ज्ञान मिळेल. या सगळ्या गोष्टी करत असताना या संस्थेने खूप असा पुरोगामी असा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे की विद्यार्थी घडला पाहिजे, तो शरीराने, मनाने, विचाराने मजबूत झाला पाहिजे, ताकदवार झाला पाहिजे. मग तो कसा होईल याच्याकरता काय फीडिंग करावं लागेल, काहीतरी द्यावं लागेल. आणि ते देण्याचा मनोदय आपण या ठिकाणी केलाय. सर, आपल्याबरोबर सगळे या गावकरी आहेत, प्रतिष्ठित मंडळ आहेत, शिक्षक वृंद आहेत. आणि पहा, ही कामं, ही पवित्र कामं अशाच पद्धतीने घडत जातात. आता तुमचं हे शिबिर आहे, या शिबिरामध्ये तुम्हाला मान्यवरांचं मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. तेव्हा खूप चांगले विषय, सायबर सुरक्षा, विवाहिक अनिष्ट प्रथा, आनंदी जीवन, ह्या विषयावर माझे मार्गदर्शन होईल ना, त्याच्या नोट्स तुमच्याजवळ ठेवा, उपयोगी पडतो. खूप छान ऐकलं, सकाळी खूप काम केलं, संध्याकाळी जेवलो, मजा केली, हे ठीक आहे, मान्य आहे मला हे. पण आपल्या पारड्यात काय आलं, आपल्या ज्ञानात काय भर पडली, हे घेऊन जाण्याकरता, ही शिदोरी नेण्याकरता हे शिबिर या ठिकाणी मला वाटतं आयोजित केलेलं आहे. ही शिदोरी प्रत्येकाने आपल्याबरोबर घेतली पाहिजे. मित्रांनो, तर खऱ्या अर्थाने तुम्ही या शिबिराचे हकदार आहात, त्याचा फायदा घेणारे आहात असं मला वाटतं. जास्त वेळ नाही घेता मी या ठिकाणी थांबतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ही बोलायची वेळ नाही, आता कृती करायची वेळ आहे. मला 2 शब्द बोलण्याबद्दल आपण जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर. त्यानंतर मनमाड शहर अध्यक्ष युवक काँग्रेस अजय खरोटे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या या NSS उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माझे सहकारी मित्र, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक माननीय अमित भाऊ भोसे, अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय सुहासांना कांदे साहेब, काही कारणाने उपस्थित प्रमुख पाहुणे, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब साळुंखे, मनीषा भुगे, श्रीमती पद्मा भास्कर, काकली पुढे सौ अनिता भुगे, अर्चना निगोळे, पनिका सगळे, अप्पा राख, सौ गीता मोरे, अनिल खंडू डोंगरे,
श्री बाळू दराडे, सौ दामिनी विनोद लहरे, राहुल वाघ, तसेच माझे दुसरे सहकारी मित्र मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लहरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, कर्मचारी वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र, आज या कार्यक्रमाचं चाळुक्य साहेबांकडून निमंत्रण मिळालं 2-3 दिवसापासून आणि या कार्यक्रमाला येण्याचा उत्साह मला अचानक काल संध्याकाळी नाशिकला जावं लागलं आणि थोडासा रात्री यायला उशीर झाला, पण 7:30ला चाळुक्य साहेबांनी एक फोन करून सांगितलं आज उद्या कार्यक्रमाला जायचंय. चाळुक्य साहेब काय काळजी करू नका, रात्री किती उशिरा आलं तरी कार्यक्रमाला मी नक्की. कार्यक्रमाला येण्याचं नक्की कारण म्हणजे मीही कॉलेज जीवनात असताना अशा तुमच्यासारख्या NSS कॅम्पामध्ये सहभागी होत असताना त्या कॅम्पमध्ये नवीन काय शिकायला मिळतं आणि नवीन काय आपण आत्मसात करू या गोष्टीची उत्सुकता राहून त्या कॅम्पला हजर राहील. खऱ्या अर्थानं संस्कृती आणि परंपरा ह्या ज्या दोन गोष्टी विद्यार्थ्यांच्या विकासाला, मनुष्याच्या विकासाला, गावाच्या, राज्याच्या, देशाच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोनच गोष्टींचा नेमका ऱ्हास होताना संस्कृती आपण बाजूला ठेवत चाललो आहे, परंपराही आपण बाजूला ठेवत चाललो. ग्रामीण भागात राहिलेलो मी आहे. मला आठवतं ज्यावेळेस ग्रामीण भागात सण व्हायचे, दिवाळी असो, पोळा असो, होळी असो, त्यावेळेस सगळे लोक ग्रामीण भागातले त्या गावातले एकत्र येऊन ते सण साजरा करायचा आणि विचाराची देवाणघेवाण करायची. पण आता नेमकं उलट आपल्याला दिसतंय, सण फक्त घरात साजरे केले जातात आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीला आपण काय संस्कार आणि काय परंपरा देणार असा एक प्रश्न तुमच्या आमच्या पुढे निर्माण होतो. मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण आपण सगळे आता मोबाईलच्या युगात वावरणारे विद्यार्थी असो, तुम्ही असो, मी असो किंवा सर्वच असो, येता येता मला एक मोटिवेशनल व्हिडिओ व्हॉट्सअपला सकाळी आला 7:30ला अमित भाऊ, आणि मी तो व्हिडिओ बघितला. विद्यार्थी कसा असावा, त्याचे संस्कार कसे असावे, संस्काराची सुरुवात घरातून होत असते. आई वडील त्याचे संस्काराचे खरे गुरु असतात. नंतर मग तो समाजामध्ये वावरतो, शाळेत जातो आणि तिथून त्याला ते संस्कार मिळत असतात. तर तो व्हिडिओ बघत असताना अक्षरशः मला म्हणजे माझं मन भरून आलं. ज्यावेळेस आपले आई वडील आपल्याला सांगतात हे काम नको करू, ते काम नको करू, त्यावेळेस आपण ते काम करत नाही. आणि ज्यावेळेस ते काम आपल्या डोळ्यासमोर येऊन आपण त्या एखाद्या क्षेत्रात यशस्वी होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या आई वडिलांची, आपल्या गुरूंची आणि आपल्या समाजाची किंमत आपल्याला कळत असते. तर तो व्हिडिओ असा होता विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी असतो आणि तो विद्यार्थी म्हणजे तुम्ही समजा किंवा मी समजा, तो विद्यार्थी म्हणजे तो मुलगा असतो, त्याच्या आई सारखी त्याच्या मागे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कटकट करत असते, अरे तू हे नको करू, तू ते नको करू, कारण की ती याच्यासाठी सांगत असते का माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला त्याची आई सांगते का तू तो बेसिंगचा नळ बंद कर, आणि तो पटकन उठतो आणि तो बेसिंगचा नळ बंद करतो आणि काही दिवसांनी तो परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यूला जातो. त्याचा 50वा नंबर असतो. 49 मुलं मुलाखत देतात आणि 50व्या नंबर त्याचा असल्याने तो मुलाखत देण्यासाठी जातो आणि जाता जाता तिथे बेसिंग मधला नळ चालू असतो, तो चालू नळ तो बंद करून तो इंटरव्ह्यू देतो आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये जे सर्कल बसलेलं असतं ते त्याला सांगतं का 49 मुलं पास झाले, नापास झाले आणि 50वा नंबर तुमचा आहे, तुम्ही पास झाले. पास होण्यासाठी नंबर महत्वाचा नसतो, तर तुमची हुशारी, संस्कार, अक्कल ही महत्वाची असते. आईची वेळेची कटकट ही टाइम मॅनेजमेंट शिकवते, तर वेळेची कटकट ही
वेळेची कटकट ही टाइम मॅनेजमेंट शिकवते, तर आईची कटकट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवते. जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल, शिकायचं असेल, आई बापांचं तर ऐकाच, पण अशा प्रोग्राम मध्ये, अशा कार्यक्रमांमध्ये विशेषतः हिरारीने सहभागी होऊन यशस्वी व्हा, एवढीच तुम्हाला या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा देतो आणि मी इथेच आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजयजी. त्यानंतर बाळासाहेब मिसाळ, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले सर्व गावकरी, गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी, हा कार्यक्रम इतका स्तुत्य आहे. या कार्यक्रमाला आवर्जून जितकं आपण कौतुक करू तितकं थोडं. साधारणपणे विद्यार्थ्यांचे चेहरे पाहता हा कार्यक्रम 100% नाही, पण 80% आपण आपल्या घरी राबवतो. यातले अनेक उपक्रम तुम्ही शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त घरी करतातच, तरी हरकत नाही. आपल्या ज्ञानात भर पडेल आणि आपण कधी ग्रामपंचायतीने जोही आपल्याला उपक्रम दिला तो यशस्वीपणे पार पाडू ही मला तुमच्या चेहऱ्याकडे पाहूनच खात्री वाटते. आणि जिथे कुठे अडचणी गुरुजन वर्ग तुम्हाला मदतीला आहे, कधी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्याला दिलेला उपक्रम आपण यशस्वी पार पाडा एवढी आपल्याला विनंती करतो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द धन्यवाद सर. त्यानंतर बाळासाहेब साळुंके, अध्यक्ष ज्युनियर कॉलेज व्यवस्थापन समितीचे, यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि तरी ग्रामपंचायत आयोजित आपलं राष्ट्रीय सेवा योजना NSSचा कॅम्प आपण इथं ठेवलेला आहे. अतिशय यापूर्वीच्या मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष कायमच तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. श्रम, मेहनत, परिश्रम हे जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. राष्ट्रीय सेवा योजना हे श्रम संस्कार, श्रम मग ते शिक्षणात असो, कामामध्ये असो, वेगवेगळ्या क्षेत्रात असो, आपण जर मेहनत केली, आपण जर श्रम केले, परिश्रम केले, तर श्रमामुळे धन मिळवता येते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला, अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत केली, अतिशय चांगल्या प्रकारे श्रम केले, तर त्याचं फळ हे यशाच्या रूपामध्ये, लाभाच्या रूपामध्ये, आजकाल जो प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काम करतो, तो 2 पैसे मिळवण्यासाठी. आणि या वयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना श्रमाचं मूल्य कळावं, मेहनतीचं महत्त्व कळावं, यासाठी हा राष्ट्रीय सेवा योजनेचा एक 8 दिवसाचा कार्यक्रम सर्व कॉलेजेसने आयोजित केलेला असतो. जसं काही आपण NCC घेतो, नॅशनल कॅडेट कोर्स, तसं हे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर असं
बरंच एनएसएस असतं, पण अलीकडे वाचन कमी असतं. विद्यार्थ्यांना जर विचारलं एनएसएसचा अर्थ तर फार कमी मुलांना सांगता येईल राष्ट्रीय सेवा योजना. बाबूजींनी सांगितलं, कांबळे बाबूजींनी, की वाचाल तर वाचाल. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शाळेमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये चौकसपणा ठेवून आपला ज्ञान आत्मसात करावं. कमीत कमी मोबाईलचा वापर करावा. अजित खरोटे सांगत होते मोबाईलमध्ये असा असा व्हिडिओ आला, तेव्हा मी सगळ्या मुलांचा चेहरा बघितला तर अतिशय त्यांनी आधीच तो व्हिडिओ पाहिलेला आहे. 80% 60% मुलांचा असं मला जाणवलं. याचा अर्थ मोबाईल वापरण्याचं प्रमाण पण विद्यार्थ्यांकडे बऱ्यापैकी आहे. आणि गुरुजन वर्गाने जर सांगितलं तर मोबाईलचा वापर कमी करा. एखादी वेळेला मुलं आई वडिलांवर लक्ष ठेवणार नाही, भरोसा ठेवणार नाही. इतका भरोसा गुरुजन वर्गावरती विद्यार्थ्याचा असतो. कारण विद्यार्थी म्हणतो आमच्या सरांनी असं नाही सांगितलं, आमच्या मॅडमने असं नाही सांगितलं. तेव्हा मॅडम आणि सरांनी सुद्धा त्यांना सांगावं विद्यार्थ्यांना की मोबाईल कमीत कमी वापरत चला. जास्त मोबाईल वापरला तर लवकरच डोळे तपासून आणि चष्मा लागण्याची शक्यता असते. तेव्हा कमीत कमी मोबाईल वापरणे आणि जास्तीत जास्त वाचन करा, चौकस बुद्धी ठेवा. आणि या 8 दिवसाच्या कॅम्पसमधून आपण इथं काय शिकलो, ग्रामीण भागातलं जीवन कसं असतं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ग्रामीण भागामध्ये जीवन जगत असताना काय काय अडी अडचणी येतात, याचा नकळत स्पर्श हा आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना व्हावा, असा या कारणासाठी हे एनएसएसचं शिबिर ठेवलेलं आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. शेती हा व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्याच्यावरती संपूर्ण अर्थव्यवस्थेची इमारत उभी आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आता थोडासा बदल होत चालला. पूर्वी ग्रामीण भागामध्ये जर एखादी भाजी चांगली केली तर आपल्या चुलत्या काकांकडे, आजी आजोबांकडे, शेजारच्या घरी भाजी पाठवली जायची. त्या काकांना भाजी देऊन येत्या, त्या आत्यांना भाजी देऊन येत्या, या मावशींना भाजी देऊन. म्हणजे इतका सुसंवाद आणि माया आणि प्रेम हे ग्रामीण भागामध्ये होतं. हे तुम्ही अनुभवावं आणि यातून न कळत खालीचा वाटा का होईना आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही घेऊन गेलात तर हे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वी झालं असं मी म्हणेन. इथं बोलण्याची संधी मिळाली, 2 शब्द आपण निवांत ऐकून घेतले, याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरीही नेतृत्व महत्वाचे आहे. म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नेतृत्व म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय इंजिनियर अमितभाऊ भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावे. राष्ट्रीय सेवा योजना या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक होते, या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुहास अण्णा कांबळे. खरं तर काल अण्णासाहेबांकडे दुसऱ्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पत्रिका द्यायला गेलो तर त्यावेळेस अण्णासाहेब बोलले की मी उद्याच्या कार्यक्रमाला नाही आहे, कारण पूर्वनियोजित त्यांचा दौरा असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. तसेच आपल्या कदाचित समारोपच्या कार्यक्रमाला अण्णासाहेब येणार आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित मनमाड महाविद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मनमाडचे संचालक आदरणीय दशरथजी लहिरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आदरणीय सोनवणे सर, युनिटचे आदरणीय सोनवणे सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अजयजी खरोटे, आदरणीय नरेंद्रजी कांबळे, आदरणीय विजयजी दरगुडे, आदरणीय वाल्मिकजी बुगे, आदरणीय योगेशजी आहे, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्रवीणजी निकम,
आणि केलं ना माजी संचालक मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय बाळासाहेब मिसळ, आदरणीय दशरथजी जाधव, आदरणीय पोपटजी बोगे, या ठिकाणी मनीषाताई उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी पोपट भाऊ इथं आले. आदरणीय आमच्या उपसरपंच गीताताई मोरे, आदरणीय बापूजी लहरे, त्या गावचे पोलीस पाटील, आदरणीय सुभाषजी घुगे, उपस्थित सेवक वर्ग, ग्रामस्थ आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं तर येणारे 8 दिवस तुम्हाला या ग्रामस्थांबरोबर व्यतीत करायचे आहे. या 8 दिवसामध्ये तुम्हाला येणारे अनुभव ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांना दैनंदिन काय काय अडचणी येतात त्या सगळ्या अडचणी तुम्हाला जवळून अनुभवास मिळणार आहे. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, हे 8 दिवस फक्त हाऊसमोज, आता मला मगाशी बोलले की बापूजीच बोलले की हाऊसमोज म्हणून बघू नका, कारण या 8 दिवसामध्ये तुम्हाला जे जे अनुभव येतील हे तुम्हाला संपूर्ण आयुष्याची शिदोरी आहे आणि ती शिदोरी तुम्हाला संपूर्ण आयुष्यात उपयोगी येणार आहे. खरं तर DS कोठारी आयोगाने हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या NSS कॅम्प किंवा राष्ट्रीय सेवा योजनेची शिफारस केली होती की विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला सामाजिक आणि राष्ट्रीय सेवेची संधी मिळावी, आपल्याला ते अंगीकारावी, म्हणून हा प्रामाणिक उद्देश कोठारी आयोगाने या ठिकाणी घेतला होता. आज तुम्ही कॉलेजला येतात, 2-3 तास आपल्या मैत्रिणीबरोबर व्यतीत करतात, मित्रांबरोबर व्यतीत करतात, परंतु या 8 दिवसामध्ये निदान आपण ज्या मैत्रिणीबरोबर राहतो, आपल्या ज्या मुलाबरोबर राहतो, त्याचे संस्कार कसे हे ते अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून जे जे या 8 दिवसामध्ये जे व्याख्यान आयोजित केलेले, आपले जे चांगले चांगले विषयावर हे व्याख्यान आयोजित केलेले आहे, त्या त्या व्याख्यानाचा सगळ्यांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं मी या ठिकाणी उदाहरण सांगतो की एक छोटासा पाण्याचा थेंब असतो. हा जो पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व नाहीसं होतं, आणि तोच पाण्याचा थेंब जर कमल पुष्पावर पडला तर त्याचं शिंपलं होतं, आणि त्या शिंपल्यामध्ये जर पाण्याचा थेंब पडला तर त्याचं मोती होतं. तर पाण्याचा थेंब तोच, परंतु त्याची संगत कशी आहे त्या संगतीवर सगळं अवलंबून असेल. म्हणून मी तुम्हाला कळकळीची या ठिकाणी सांगतो, बाबूजी तुम्ही मगाशी बोलले की आमच्या वेळेस ही सुविधा नव्हती. खरं तर या संस्था जर उभ्या राहिल्या नसत्या, रयत शिक्षण संस्था असेल, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था असेल, आपली वेलनाईक संस्था असेल, कारण ज्यावेळेस बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना कुठली शिक्षणाची व्यवस्था नव्हती, त्यावेळेस सत्यशोधक चळवळीचे, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीची प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली, आणि त्याच पाठोपाठ 109 वर्षापूर्वी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना झाली. अत्यंत खडतर परिश्रमातून ही संस्था या ठिकाणी उभी राहिली. शाहू महाराजांचं या ठिकाणी प्रत्येकाला शाहूंचे विचार हे पुस्तक देण्याचं कारण असते की मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस शाहू महाराजांचा राजाश्रय या संस्थेवर होता. त्यांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था त्यावेळेस चालायची. अवघ्या 5 विद्यार्थ्यांवर ही संस्था चालू झाली. आज जर संस्थेचा आवाका जर बघितला तर 2.5 लाख विद्यार्थी या संस्थेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत. 15,000च्या वर सेवक वर्ग या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आज आपण इथे वेलनाईक संस्था बघितली. तुम्हाला करी गावामध्ये वेलनाईक संस्थेने तुम्हाला शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली, आणि त्यातल्या त्यात आपला ग्रामीण भाग, त्यात नांदगाव तालुका नाही म्हटलं तरी दुष्काळी, आणि आपल्याला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जो उद्देश या समाज धुरीने ठेवलाय आणि त्या माध्यमातून कॉलेज हे नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी राबवत असतात, मग ते आता तुम्ही सिरियसली घ्यायचं की अशी आले खेळले मौज मस्ती केली आणि निघून गेला असं करू नका. मला या खास ठिकाणी या ठिकाणी एक उदाहरण विद्यार्थी मैत्रिणीने द्यायचंय की आमच्या आत्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील या NSS कॅम्पच्या विद्यार्थिनी होत्या. या कॅम्प मधून त्यांनी कलागुणांना जे अभिनय क्षेत्रात प्रारंभ केला आणि पुढे जाऊन त्या यशस्वी अशा अभिनेत्री झालेल्या आहेत. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्यावर जे संस्कार होणार आहेत ते संस्कार खूप महत्वाचे. त्यामुळे येणारे 8 दिवस
जे जे काम तुम्हाला नेमून दिलेले आहे, जे संस्कार तुम्हाला करायला लावले, ते सगळे सिरियसली जे जे आपले शिक्षक वगैरे सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल. या आजच्या या 8 दिवसामध्ये तुम्हाला समाजाचं दुःख जवळून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, नक्कीच मागे आपण कोविड सारख्या एका मोठ्या अडचणीतून पार पडलो, परंतु कोविडमध्ये जे जे आरोग्य दूत असतील, जे जे मदतीला पुढे आले, ते सर्वचे सर्व जवळजवळ NSS कॅम्पच्या माध्यमातून या आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेतून ते घडले आणि पुढे गेले, त्यांनी समाजाची सेवा केली. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या अशा गोष्टी हे आम्ही फक्त तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु तुम्ही अंगीकारायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. या येणाऱ्या 8 दिवसामध्ये या नांदगाव आपल्या मनमाड महाविद्यालयाच्या या संस्थेचे कुठलंही मान खाली जाणार नाही असं कृत्य आपल्याकडून कृपया होऊ देऊ नका. गावकऱ्यांनी म्हटलं पाहिजे की पुढच्या वेळेस आमच्याच गावात हा कॅम्प झाला पाहिजे. या यशस्वी कॅम्पसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरच्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. वाऱ्याच्या धुळकीनं मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्या साळुंके या विद्यार्थिनींनी करावे अशी मी विनंती करतो. विद्या साळुंके. आज जपले पहा अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य पूर्ण होत नसते. त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये जर आभार मानले नाही तर तो कार्यक्रम पूर्ण होत नसतो. त्यामुळे सर्वप्रथम मी आजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माननीय इंजिनियर अमित भाऊ गोडसे सर यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक सोनवणे सर, अजय खरोटे सर, नरेंद्र कोंबळे, विजय दरगुडे सर, वाल्मिक कारभारी घुगे सर, योगेश आहिरे सर, डॉक्टर प्रवीण निकम सर, बाळासाहेब मिसळ सर, माजी संचालक बाजार समिती, दशरथ जाधव सर, पोपट कारभारी घुगे सर, साळुंके सर, मुख्याध्यापक सोनवणे सर, गीता बाळू सर, उपसरपंच बापू लहिरे सर, सुभाष घुगे सर, पोलीस पाटील दशरथ लहिरे सर, तसेच ग्रामस्थ, सेवक वर्ग, विद्यार्थी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक तसेच प्राध्यापिका, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या परवानगीने आजचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. आता चालू झालं.